आमदार दिग्विजय शिर्के स्वतःशी बोलत असतो. या हर्षवर्धन जहागीरदारने माझ्याबरोबर डबल गेम खेळला आहे. आता तर मी याची चांगलीच बोलती बंद करणार आहे. त्याला काय वाटलं, तो माझ्या मुलाचं लग्न पद्माशी लावणार होता आणि त्यानंतर स्वतःच्या मुलीला या सगळ्यामधून सेव्ह करण्याचा प्रयत्न करणार होता का? आता तर मी अजिबातच त्याला स्वस्थ बसू देणार नाहीये, असं म्हणत आमदार दिग्विजय शिर्के हा जहागीरदार असोसिएटमध्ये डायरेक्ट निघालेला असतो. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धन जहागीरदार हा त्याच्या जहागीरदार असोसिएटमध्ये बसून काम करत असतो. त्याच वेळेला तिथून खालून एक पिऊन वर आलेला असतो. तो म्हणत असतो, सर, हर्षवर्धन जहागीरदार यांना भेटायला आमदार दिग्विजय शिर्के आलेत. हे वाक्य ऐकल्यावर आता समोरून एक व्यक्ती म्हणत असतो, थांब, आधी मला सरांना विचारू दे. आणि मग त्याने सरांना विचारलेलं असतं की हर्षवर्धन सर, आमदार दिग्विजय शिर्के येत आहेत, काय करायचं? त्यावेळेला हर्षवर्धनने त्यांना आत येऊ दे असं म्हटलेलं असतं. हर्षवर्धनने आत येऊ दे असं म्हटल्यावर समोर आलेल्या आमदार दिग्विजय शिर्केला पाहून हर्षवर्धन उठून उभा राहतो. आमदार दिग्विजय शिर्के बोलू लागतात, काय मग हर्षवर्धन जहागीरदार, काय कसं चाललंय तुमचं सगळं? हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन बोलू लागतो, शिर्के साहेब, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? तुमच्या बोलण्यातून तुम्ही मला टॉन्ट मारताय असंच काहीतरी दिसतंय. त्यावेळेला दिग्विजय शिर्के म्हणत असतो, अहो वकील साहेब, आता मी सगळं साटोलोट करायला आलो आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, साटोलोट? नेमकं काय बोलताय? काहीच कळत नाहीये मला, काय ते स्पष्ट बोला. त्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, आता क्रॉस कनेक्शन करायची गरज आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तरी मला समजलेलं नाहीये. आणि अशातच आता आमदार शिर्के म्हणत असतो, मी तुम्हाला फक्त 2 दिवसांची वेळ देतो. लगेचच तुम्ही त्या ऊर्जा शिंदेला घराबाहेर काढा. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय ऊर्जा शिंदेला घराबाहेर काढू? त्यावर आमदार शिर्के म्हणत असतात, हो, ऊर्जा शिंदेला घराबाहेर काढा. आणि तुम्ही विसरताय का वकील साहेब, तुम्हीच मला शब्द दिला होता. तुम्ही त्या ऊर्जा शिंदेला 10 दिवसांच्या आत घराबाहेर हाकलणार होतात. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो, मी तुम्हाला शब्द दिला होता, पण ते आता शक्य नाही. आता हर्षवर्धनने जसं म्हटलेलं असतं की ते आता शक्य नाही, त्यानंतर आमदार शिर्केचा पारा चढलेला असतो आणि लगेचच आता आमदार शिर्के म्हणत असतो, वकील साहेब, काय बोलताय तुम्ही? हे तुम्ही चक्क मला दिलेलं वचन पाळणार नाहीयेत तर? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अहो शिर्के साहेब, परिस्थिती काय आहे समजून घ्या. त्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, परिस्थिती काही असू दे, पण माझ्या अर्पिताचं लग्न शौर्यशी आणि तुमच्या तीर्थाचं लग्न माझ्या विक्रांशी येत्या 4 दिवसाच्या आत झालंच पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन लगेचच म्हणत असतो, शक्य नाही. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, काय काय शक्य नाही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, माझ्या तीर्थाचं तुमच्या विक्रांशी लग्न होऊच शकत नाही. त्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, म्हणजे? त्यावर तीर्थाचं लग्न मी विक्रांशी करायला वेडा नाहीये. तुमच्या विक्रांतने पद्मावर हात टाकला होता, त्याने पद्मावर अन्याय केला होता, तरीही मी पद्माला न्याय मिळवून द्यायचा सोडून मी तिच्या विरोधात अन्याय करत होतो. का तर माझे तुमचे संबंध चांगले होते. आता त्यात ऊर्जा शिंदेने ऊर्जा शिंदे नाही, ऊर्जा शौर्य जहागीरदारने पद्माला न्याय मिळवून देण्याचा जो काही अट्टाहास किंवा प्रयत्न केला आहे, त्यात ती पूर्णपणे सक्सेसफुल ठरली आहे आणि त्याचा मला अभिमान वाटतो. आणि म्हणूनच आता मी तिला माझ्या घरची सून स्वीकारणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, वकील साहेब, म्हणजे खरं तर तुम्ही मला सपशेल उल्लू बनवत आहात. तेवढ्यात आपण पाहतोय आता मागून आदित्य आलेला असतो आणि आदित्य म्हणत असतो, ऍक्च्युली शिर्के काका, उल्लू बनवत नाही आहेत माझे डॅड, त्यांनी तुम्हाला उल्लू बनवलंय, असं आदित्यने म्हणताच आता आमदार शिर्के म्हणत असतो, अच्छा, म्हणजे सगळीच जहागीरदार फॅमिली आम्हा शिर्के फॅमिलीला हलक्यात घेताय तर आता तर तुम्हा सगळ्यांना शिर्केंचा दणका दाखवावाच लागेल. अशातच आता थेट आमदार शिर्के
समोर असलेल्या हर्षवर्धन जहागीरदारवर धावत जात असतो. हे सगळं आता आदित्यला खूपच डेंजरस वाटत असतं. इथे आता नको ते घडायला नको म्हणून आदित्यने लगेचच शौर्यला कॉल केलेला असतो. शौर्य म्हणत असतो, बोल आदी दादा, का कॉल केलास तू? त्यावर शौर्यला आदित्य म्हणत असतो, अरे जिथे असशील तिकडनं पटकन आपल्या ऑफिसमध्ये ये, इथे खूप मोठा राडा होणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, म्हणजे? त्यावर आदित्यने म्हटलेलं असतं, अरे आमदार दिग्विजय शिर्के ऑफिसमध्ये आलेत आणि ते डॅडवर धावून जात आहेत. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, आता तर मी तिथे येतो आणि त्यांना त्यांची लायकीच दाखवतो. अशातच आता शौर्य जिथे असतो तिथून आपल्या वडिलांच्या ऑफिसमध्ये जायला निघालेला असतो. अशातच आता आमदार शिर्केने हर्षवर्धनला असं म्हटलेलं असतं, वकील साहेब बघा, मी माझा राग कंट्रोल करतो, तुम्ही तुमचा निर्णय बदला, नाहीतर ते परिणाम तुम्हाला फार गंभीर भोगावे लागतील. त्यावेळेला हर्षवर्धन लगेचच म्हणत असतो, शिर्के साहेब तुम्ही समजून घ्या, आता जे काही घडलंय ना त्यात अजिबातच काही बदल होणार नाही. ऊर्जा आता माझ्या घरची सून आहे आणि दुसरी गोष्ट, अर्पिताचं लग्न तुम्ही एखाद्या चांगल्या मुलाशी लावून द्या, कारण माझा मुलगा आता अर्पिताकडे आधीपासूनच काय आत्ताही ढुंकून पाहत नाहीये. राहिला प्रश्न विक्रांतचा, तर विक्रांत वाया गेलेला मुलगा आहे आणि त्याला जर तुम्हाला सुधरवायचं असेल तर पाठवा माझ्या शाळेत, मी त्याला चांगलाच बदलून काढतो. आता आमदार शिर्के लगेचच बोलू लागतो, वा, स्वतःची मान बरोबर सोडून घेतलीत तुम्ही. म्हणजे हा जो पद्माशी विक्रांतच्या लग्नाचा घाट घातला होता तो स्वतःच्या मुलीचा म्हणजे तीर्थाचा सगळा गुंता सोडवण्यासाठी. पण लक्षात ठेवा, जर असं तुम्ही वागणार असाल ना तर तुमच्या फॅमिलीमधल्या एकाही व्यक्तीला मी शांतीने जगू देणार नाही, त्यांना त्यांची लायकी दाखवून देईन. आता आमदार शिर्के जे काही बोलत असतो ते पाहून मात्र हर्षवर्धन चांगलाच चिडतो. हर्षवर्धन म्हणत असतो, ए आमदार शिर्के, आतापर्यंत तुझी लाच काढायचा विचारही मनात आला नाही, पण जर माझ्या घरच्यांच्या विरोधात तू एकही शब्द बोलणार असशील तर मात्र तुझ्यासारखे 10 आमदार जरी समोर आले ना तरी एकेकाला पुरून उरेन. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, अच्छा, माझ्यासारखे 10 आमदार काय? बरं वकील साहेब मला सांगा, तुम्हाला खरंच एका तरी आमदाराची पॉवर माहितीये का? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे तेल लावत गेली तुमची पॉवर, तुमची पॉवर त्या जनतेत असलेल्या समस्या सोडवण्यासाठी वापरा, माझ्यावर दादागिरी करण्यासाठी नाही. आणि अशातच आमदार शिर्केने आता थेट हर्षवर्धनची कॉलर धरण्यासाठी 4 पावलं पुढे धाव घेतलेली असते. आणि अशातच आता मागून शौर्याची एंट्री झालेली असते. मागून आत आलेल्या शौर्याने लगेचच आमदार शिर्केला जोरदार आवाज दिलेला असतो, शिर्के साहेब तुमची हिम्मत कशी झाली माझ्या डॅडच्या गळ्याला हात लावायची? लगेचच मागे व्हा, नाहीतर मी काय करेन सांगता येत नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता आमदार शिर्के म्हणत असतात, अरे काय रे तू कालचा पोरगा, मला बोलणार तू? आणि अशातच आता शौर्य पुढे येतो आणि त्याने आमदार शिर्केचा हात धरलेला असतो आणि त्याला मागे करत असं म्हटलेलं असतं, शिर्के साहेब माझ्या हातून चुकीचं काही घडू देऊ नका, नाहीतर उद्या जाऊन मला पश्चाताप होण्याऐवजी तुम्हाला पश्चाताप व्हायचा. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्के म्हणत असतात, काय चुकलं रे माझं? तुझ्या डॅडने जे काही प्लॅन तयार केला होता त्या प्लॅन नुसारच चाललो आम्ही आणि त्यानंतर सगळं काही झालं ते तुमच्या समोर आहे. आता मला सांग, तुझं लग्न माझ्या अर्पिताशी ठरलं होतं आणि तुझ्या बहिणीचं लग्न माझ्या मुलाशी ठरलं होतं, मग जे जसं ठरलंय तसं झालं पाहिजे की नाही? हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, नाही, अजिबातच नाही, कारण तुम्हाला आधीपासूनच माहितीये माझं तुमच्या अर्पितावर अजिबातच प्रेम नाही. आता 4 दिवस मी तुमच्या घरी येतोय, तुम्ही मला स्वतःहून बोलवताय म्हणून, नाहीतर मी तिकडे ढुंकूनही जात नाही. आता दुसरी गोष्ट, माझ्या बहिणीचं लग्न जर तुम्ही त्या विक्रांशी लावायचं म्हणत असाल तर त्यासाठी तुमचा मुलगा त्या लायकीचा नाहीये, त्याने तुमच्या शिर्के घराण्याची चांगलीच इज्जत उतरवली आहे. आता तर तुम्ही हा विचार करा की खरंच पुढच्या आमदारकीच्या वेळी तुम्हाला लोक निवडून देतील का? हे वाक्य ऐकल्यावर आता आमदार शिर्के म्हणत असतो, ए शौर्य काय बोलतोस तू? हे तू माझ्या इलेक्शनच्या ह्याच्यावर जायचं नाही हा.
त्यावर हर्षवर्धन लगेचच म्हणत असतो, शिर्के साहेब, शौर्य अगदीच चुकीचं बोलत नाहीये. जरा विचार करा. ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घराण्याचा तमाशा लोकांसमोर करताय ना, त्यानंतर तुमच्या मतदारसंघातील लोक तुमच्या विरोधात काय बोलतायत याचा तुम्ही विचार करायला हवा. उद्या जाऊन मतदारसंघात पुन्हा तुम्हाला हात जोडावे लागतील आणि लोकांनी उद्या जर तुम्हाला मतं दिलीच नाहीत तर उद्या जाऊन तुम्हाला रस्त्यावर एखाद्या कोपऱ्यात पावभाजीची गाडी सुद्धा लावावी लागेल. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, हर्षवर्धन जहागीरदार. तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे विक्रांतची सुद्धा एंट्री झालेली असते. विक्रांत लगेचच बोलू लागतो, पप्पा, अहो तुम्ही काय करता इकडे? हर्ष अंकलला तुम्ही आपलं सिक्रेट सांगितलं की नाही? त्यावर लगेचच आता हर्षवर्धनला थेट आमदार शिर्के म्हणत असतो, बघा, माझा मुलगा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे आणि तुम्ही चक्क हे नातच तोडायला निघालात. त्यावर हर्षवर्धन लगेचच म्हणत असतो, विक्रांत, मी तुझ्या वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केलाय. आता तुला शेवटचं एकदा समजवतो. जर समजलास तर ठीक आहे, नाहीतर तुला चांगलंच फटकवून काढायला सुद्धा मी कमी करणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता विक्रांत म्हणत असतो, काय मारामारीची भाषा करताय तुम्ही? आणि अशातच आता शौर्याने विक्रांतचा जबडाच पकडलेला असतो. शौर्य म्हणत असतो, माझे पप्पा जे काही सांगतायत ना ते नीट ऐकून घे. हर्षवर्धन म्हणत असतो, तुझं त्या पद्माशी लग्न लावण्याचा प्रयत्न करत होतो मी, पण तिथे ऐनवेळी गोंधळ झाला असेल. पण आता एखादी चांगली मुलगी बघ आणि ती अशी लग्न कर आणि ते संसार टिकव. माझ्या तीर्थाबरोबर लग्न करण्याचा विचार देखील मनात आणू नको. त्यावर विक्रांत म्हणत असतो, नाही हर्ष अंकल, अजिबातच नाही. मी लग्न करणार तर तीर्थाशीच, बाकी इतर कुणाशी नाही. तेवढ्यात शौर्याने आता विक्रांतला तिथेच थोबडं व्हायला सुरुवात केलेली असते. शौर्य म्हणत असतो, किती वेळा समजवायचं तुला? आणि अशातच आता शौर्य विक्रांतला फटकवतोय. त्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, शौर्य थांब, माझ्या मुलावर अशा पद्धतीने हात उचलू नको. तेवढ्यात आपण पाहतोय विक्रांत म्हणत असतो, पप्पा, तुम्हाला काय वाटलं हा शौर्य माझ्यावर हात उचलेल आणि याला मी सोडून देईन काय? तेवढ्यात विक्रांतने स्वतः खिशात लपून आणलेली बंदूक बाहेर काढलेली असते आणि ती बंदूक समोर असलेल्या शौर्याच्या डोक्यावर रोखलेली असते. अचानकपणे काही क्षण सगळे स्तब्ध झालेले असतात, कारण विक्रांतच्या हातात बंदूक आणि त्याच्या बोटामध्ये ट्रिगर. त्याने ट्रिगर कधीही दाबलं तर शौर्याला गोळी लागेल. त्यामुळे हर्षवर्धन लगेचच म्हणत असतो, विक्रांत, डोकं फिरल्यासारखं वागू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, ती बंदूक आहे, खाली ठेव. जर गोळी झाडलीस तर त्याचे परिणाम खूपच वाईट होतील. आत्ताच्या आत्ता ती बंदूक खाली ठेव. त्यावर विक्रांत म्हणत असतो, नाही, अजिबातच नाही. आता तर या शौर्याचा गेम केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. जोपर्यंत या शौर्याचा मी गेम करत नाही तोपर्यंत वातावरण निडळ होणार नाही. अशातच आता आदित्यने मागना त्याच्या हातात असलेली फाईल विक्रांतच्या हातावर जोरात मारलेली असते. त्यावेळेला विक्रांतच्या हातून बंदूक पडलेली असते आणि ती बंदूक आमदार शिर्केने उचलून आपल्या झब्यात टाकलेली असते. विक्रांत म्हणत असतो, पप्पा, द्या इकडे ती बंदूक. त्यावर आमदार शिर्केने विक्रांतचं सणसणीत असं थोबाड फोडलेलं असतं आणि आमदार शिर्के म्हणत असतो, खरंच लहानपणापासून तुझ्यावर केलेले संस्कार आता वाया गेलेले दिसतायत. मला तुला संस्कार करायला वेळच भेटला नाही. आता चल घरी, तुझी चांगलीच काशी करतो. आणि अशातच आता थेट हर्षवर्धन जहागीरदार बोलू लागतो, आमदार साहेब, थांबा तुम्ही इथे. माझ्या मुलावर बंदूक रोखल्याप्रकरणी मी आता तुमच्या मुलाला पोलिसात देणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्के म्हणत असतात, अहो वकील साहेब, हे काय बोलताय तुम्ही? त्यावेळेला आमदार शिर्केला हर्षवर्धन म्हणत असतो, कारण आज त्याने जे काही केलंय ना त्याची त्याला शिक्षा मिळायलाच हवी, तर त्याला त्या केल्याचं महत्व कळेल. आणि अशातच आता आमदार शिर्के म्हणत असतात, पण या सगळ्याचं नेमकं प्रूफ काय तुमच्याकडे की माझ्या मुलाने तुमच्या मुलावर बंदूक रोखली? त्यावेळेला आमदार शिर्केने समोर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मधलं सगळं रेकॉर्ड मी पोलिसांना देणार असं म्हटलेलं असतं. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आमदार शिर्के आता विक्रांतला म्हणत असतात, हात जोडून माफी माग, सगळं प्रकरण इथेच मिटव, नाहीतर हे वकील साहेब तुझ्यावर नको नको ते कलम लावतील आणि तुझं आयुष्य बेहत्तर करून टाकतील. त्यावर विक्रांत लगेचच नाईलाज असतो. हर्षवर्धन समोर आता हात जोडतो. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, बघ, शेवटची संधी देतोय. यापुढे जर जहागीरदार फॅमिलीच्या विरोधात
काही कट कारस्थान करण्याचा प्रयत्न केलास तर उभा आडवा तुला तासून ठेवीन. हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांतला मनातल्या मनात खूप राग आलेला असतो, पण नाईलाज असतो, तो काही बोलू शकत नसतो. इकडे आपण पाहतोय आता घडलेला सगळा प्रकार माझ्या हातून चुकून घडला असं विक्रांत म्हणतो आणि सगळं प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात शौर्यने विक्रांतला म्हटलेलं असतं, तुझ्या मनात एक आणि ओठांवर एक आहे. लक्षात ठेव देवट्या, माझ्या फॅमिलीच्या विरोधात उद्या काही करण्याचा प्रयत्न केलास तर माझ्या वडिलांनी म्हटलंय ना, तुला उभा आडवा तासून ठेवू. मी तर तुला चांगलाच रबरटून काढीन. अशातच आता विक्रांत लगेचच स्वतःच्या बापाला म्हणत असतो, मी येतो, आणि लगेचच तो तिथून निघालेला असतो. आमदार शिर्के लगेचच आता हर्षवर्धनला म्हणत असतात, मी सांगितलेल्या ह्याचा विचार करा, याच्यामध्ये बदल करू नका. आपल्या घराण्याचे संबंध खूप पहिल्यापासून चांगले आहेत आणि ते कायम टिकले पाहिजेत. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, नाही, अजिबात नाही. तुम्ही सांगितलेल्या प्रकारे कोणतंच काय केलं जाणार नाही. आता तुम्ही गप गुमान इथून निघा. आमदार शिर्के तिथून निघालेला असतो आणि तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, डॅड, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे तुम्ही आता ऊर्जाला आपल्या घरातील सून म्हणून स्वीकारत आहात. तर त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य, 100% नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी जे काही सांगणार आहे ते तुला आता निमूटपणे ऐकावं लागेल. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, तुमचं आजपर्यंत कधी मी ऐकलं नाही. तुम्हीच मला विचार करून सांगा. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये आपल्याला असं काहीतरी पाहायला मिळणार आहे जे आपण कधी पाहिलंच नसेल. आणि असं जर तुम्हाला पाहायला मिळालं तर त्यात तुम्हाला वेगळं काही वाटायला नको. आजचा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.